जी वास्तूचे नियम काही माझ्यासाठी लागू होतील ते तुमच्यासाठी लागू होतीलच असं नाही. ज्या दिशेला जे एलिमेंट हवं आहे त्या एलिमेंटला तुम्ही जर त्या पद्धतीने ॲक्टिव्ह केलं तर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या पद्धतीने काम करायला लागतं आणि तुम्हाला रिझल्ट्स दिसतात. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. आणि ज्यावेळेस फायर एलिमेंट डिस्टर्ब होतं त्यावेळेस तुम्ही पूर्णतः आळशी होता. सूर्याची जी किरणं आहेत ही नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य दिशेला असतात आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ब्रह्ममुहूर्त. म्हणून असं म्हटलं जातं की दक्षिण दिशा ही बंद असावी आणि उत्तर दिशा ही उघडी असावी. वस्तूची एनर्जी बिघडण्यासाठी सगळ्यात पहिलं ब्रह्मस्थान कारणीभूत आहे. आणि जर एक्झॅक्टली पूर्व दिशेला तुमचा दरवाजा आहे तर तो पण मोठा दोष आहे. आर्थिक प्रगती होण्यासाठी अशी कुठली दिशा आहे का? डिरेक्शनला साऊथ ईस्टला रेड बल्ब लावायचा असतो. आम्ही लावला, रोज भांडणं. नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत डॉक्टर अमृता आंबेडकर मॅडम आहेत. मॅमविषयी थोडक्यात सांगायचं झाल्यास त्यांनी PhD इन वास्तू केलेलं आहे. तसेच गेल्या 14 वर्षापासून ते वास्तू प्रॅक्टिस करत आहेत, स्वतः इम्प्लिमेंट करत आहेत. वास्तू म्हणजे नेमकं काय, वास्तुशास्त्रामागं नेमकं सायन्स काय आहे, त्याचं बॅकिंग काय आहे, परत वास्तुशास्त्र इम्प्लिमेंट करताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण मॅमकडून जाणून घेणार आहोत. निश्चितच या पॉडकास्टमधून नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मॅम, तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू. येस, गेल्या 14 वर्षापासून तुम्ही या फील्डमध्ये आहात, वास्तुशास्त्र प्रॅक्टिस करत आहात, तुम्ही त्याविषयी नॉलेज घेतलेलं आहे, ज्ञान घेतलेलं आहे. तर गेल्या 14 वर्षाचा तुमचा अनुभव कसा होता? खूप छान होता आणि हा अभ्यास खूप मोठा आहे, गहन आहे. जसं की छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात तेव्हा आपण कधी कधी या गोष्टींना इग्नोर करतो, पण जेव्हा मोठे प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की घेऊन बघूया याचा अनुभव एकदा, आणि मग कुठेतरी व्यक्ती या विषयाकडे वळतो. तसंच माझं झालं. माझ्या आयुष्यात खूप स्ट्रगल होता, प्रॉब्लेम्स होते आणि ह्या सगळ्यासाठी म्हणून मी माझ्यासाठी म्हणून वास्तू शिकायला सुरुवात केलं. आणि त्यातनं मग लक्षात आलं की हा अभ्यास खूप मोठा आहे आणि ह्याच्यातनं खूप चांगले सोल्युशन्स आपल्याला मिळू शकतात आणि आपण लोकांना पण देऊ शकतो. म्हणून मग मी प्रोफेशनली या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट केली आणि करायला सुरुवात केली आणि मला ते यश मिळत गेलं. नाहीतर यापूर्वी मी एक अकाउंटंट म्हणून एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होते आणि ते सोडून मी आता पूर्णतः 14 वर्ष वास्तुतज्ञ म्हणून काम करते आहे आणि त्याचा अभ्यास अजूनही करत आहे. तर वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? वास्तुशास्त्र म्हणजे फक्त 4 भिंती कशा बांधायच्या किंवा दिशांचं नॉलेज म्हणजे वास्तुशास्त्र नाही. तर वास्तुशास्त्र म्हणजे हे ऊर्जेचं विज्ञान आहे. या ऊर्जेला, एनर्जीला तुम्ही कशा प्रकारे घरामध्ये फ्लो करताय हे खरं वास्तुशास्त्र आहे. जसं की 5 तत्व, त्याचबरोबर जिओपॅथिक स्ट्रेस, धरतीचा स्ट्रेस, या सगळ्याचा अभ्यास जेव्हा आपण योग्य पद्धतीने करतो आणि त्याचं मॅनेजमेंट योग्य पद्धतीने केलं जातं तेव्हा खरं वास्तुशास्त्र क्रिएट होतं आणि तेव्हा त्याचा अभ्यास सुरू होतो. ओके. आणि ह्याला काय सायंटिफिक बॅकिंग किंवा एव्हिडन्स आहे का? एव्हिडन्स म्हणजे ज्याप्रमाणे आज आपण वायफाय वापरतो, मोबाईल वापरतो आणि मोबाईलच्या त्या ज्या लहरी आहेत त्या आपल्याला दिसत नाहीत, तरी देखील आपण इतरांशी कनेक्ट होतो इझिली. म्हणजे इथे बसून आपण अमेरिकेमध्ये सुद्धा व्यवस्थित बोलू शकतो, पैसे ट्रान्सफर करू शकतो. सगळं जे काही काम आहे हे आपण, ह्या लहरी आपल्याला दिसत नाही तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आज संपूर्ण जग त्या लहरींवर चाललं आहे. त्याच प्रकारे हे वास्तुशास्त्र आहे. जी एनर्जी आहे ती आपल्याला दिसत नाही, पण ह्याच्या मागे जे विज्ञान आहे हे ॲक्च्युअल खूप डीपमध्ये आहे आणि याचा अभ्यास खूप मोठा आहे, जो करायला गेलं तर कधी संपणारच नाही, इतका मोठा ह्याचा अभ्यास आहे. आणि एव्हिडन्स म्हटलं तर येस, प्रत्येक वेळी आपल्याला वास्तुशास्त्राचे पुरावे मिळालेले आहेत, एव्हिडन्स मिळाला आहे. ज्याप्रमाणे उत्तर दिशेला आपण म्हणतो की उत्तर दिशा ही मोकळी असावी, ती फ्लोईंगची दिशा आहे. कारण का, तर आपली पृथ्वी जी आहे ती थोडी थोडी अंशावर उत्तर दिशेकडे पुढे जात आहे, म्हणजे ती त्या दिशेने फ्लो होते. आणि जर त्या दिशेला तुम्ही अडथळा निर्माण केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहेत. जसं की तुम्ही एक गाडी चालवताय, स्कूटी चालवताय आणि स्कूटीच्या पुढच्या हँडलवर तुम्ही वजन ठेवलं आहे तर तुम्ही ड्राईव्ह नाही करू शकत, इम्बॅलन्स होईल, तुम्ही पडाल, धडपडाल. तेच वजन जर तुम्ही मागच्या बाजूला ठेवलं
तर तुम्ही गाडी पण फ्लोमध्ये जाईल आणि ते वजन पण तुम्ही व्यवस्थित कॅरी करू शकाल. त्याच प्रकारे वास्तुशास्त्र काम करत असतं. आणि हे जे बाकीचे नियम क्रिएट झालेले आहेत ते या सगळ्या शास्त्रांमधूनच क्रिएट झालेले आहेत. आणि वास्तुशास्त्र प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करताना काय प्रोसेस आहे किंवा काय त्याची स्टेप्स आहेत का किंवा काय प्रक्रिया आहे? म्हणजे आता समजा माझं घर आहे आणि मला त्या घरासाठी माझं वास्तुशास्त्र चेक करायचं किंवा किती वास्तू कंप्लेंट माझं घर आहे, तर त्याला काय प्रोसेस किंवा काय प्रक्रिया आहे? डेफिनेटली येस, बिकॉज वास्तुशास्त्र हे मी जसं म्हटलं फक्त दिशांचा अभ्यास नाहीये. म्हणजे तुम्हाला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण कळलं म्हणजे वास्तुशास्त्र इतकंच सीमित हे नाहीये. या वास्तुशास्त्रामध्ये प्रॉपर डिग्रीचा अभ्यास केला जातो, प्रॉपर अंश तत्वांचा अभ्यास केला जातो आणि त्या एलिमेंट्सला योग्य त्या तत्वावर आणणं आणि त्याची एनर्जी तिथे क्रिएट करणं हे वास्तुशास्त्र आहे. आणि त्याचबरोबर तिथे राहणारी व्यक्ती, त्याची एनर्जी, त्यांचे 5 एलिमेंट्स, तुमच्या वास्तूमधले 5 एलिमेंट आणि निसर्गातले 5 एलिमेंट्स, या सगळ्याचा जेव्हा योग्य पद्धतीने समतोल राखला जातो त्यावेळेस खरं वास्तुशास्त्र होतं. म्हणजे जी वास्तूचे नियम काही माझ्यासाठी लागू होतील ते तुमच्यासाठी लागू होतीलच असं नाही आहे. नाहीतर एका बिल्डिंगमध्ये सेम डिरेक्शन्समध्ये कितीतरी लोक राहत असतात, सगळ्यांची परिस्थिती सेम नसते, बरोबर, राईट. त्याला बाकीच्या पण गोष्टी भरपूर विचार करावा लागतो, भरपूर अभ्यास करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाचं वास्तूचा अभ्यास हा वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. ज्याप्रमाणे एखादा ड्रायव्हर गाडी चालवतोय आणि त्याचा हात किंवा पाय तुटला तर तो ड्राईव्ह नाही करू शकत, त्याचं म्हणजे मीठ भाकरी संपेल त्याची. पण जर एखादा कन्सल्टंट आहे आणि त्याचा हातपाय तुटला तर तो कन्सल्टिंग करू शकतो. त्याच पद्धतीने एखादी वास्तूचा कॉर्नर हा तुमच्यासाठी सुटेबल आहे आणि त्याच ठिकाणी जर दोष आलेला आहे तर त्याचा तुम्हाला जास्त त्रास होणार आहे, राईट. पण जर तो कॉर्नर तुम्हाला काही इम्पॅक्ट करत नाही आणि तिथे दोष आलेला आहे तर तुम्हाला जास्त त्रास नाही होऊ शकत. मग त्या ठिकाणी आम्ही वास्तू कन्सल्टंट त्या दिशेला इग्नोर करून जी त्यांची फेवरेबल दिशा आहे त्याची एनर्जी एनहान्स करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे वास्तुशास्त्र आहे. येस, आता तुम्ही फेवरेबल दिशा बोलताना उल्लेख केला, तरी फेवरेबल दिशा कशी ठरते? म्हणजे प्रत्येक व्यक्तीची ती वेगळी असते. येस, ह्याच्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीची ज्योतिष कुंडली बघावी लागते, निम्र कुंडली, अंकन कुंडली बघावी लागते आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीसाठी कोणती दिशा जास्त पक्वी आहे, फेवरेबल आहे, त्या प्रमाणे त्या व्यक्तीचे नियम त्या वास्तूसाठी लागू होतात. युनिव्हर्सल नसून प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे, म्हणजे बेसिक जे आहे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे युनिव्हर्सल आहे, हे कम्प्लीट आहे. पण त्याच्यामध्ये बदलणारे बरेच नियम सुद्धा आहेत जे इंडिव्हिज्युअल्स प्रमाणे चेंज होतात. ओके. आणि आता तुम्ही आधी बोलताना उल्लेख केला की 5 एलिमेंट्स म्हणजे पंचमहाभूत ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा आणि वास्तूचा कसा संबंध आहे? 5 एलिमेंट्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत वास्तूमध्ये. जसं की आकाश आहे, आकाश तत्व जे आहे. आता बघा आकाश हे आपल्याला आकाश म्हणलं की निसर्गातलं आकाश आठवतं लगेच. पण 3 प्रकारचे आकाश आहेत. जसं की आकाश हे निसर्गातलं आकाश आहे, नंतर आहे घटाकाश आणि तिसरं आहे चिदाकाश. आता घटाकाश म्हणजे घरातलं आकाश. ज्या घरामध्ये मोकळं वातावरण आहे त्या खोलीत तुम्ही जा. ज्या घरामध्ये तुम्ही खूप जास्त सामान ठेवलेलं आहे, कबाडखाना केलेला आहे, त्या खोलीत तुम्ही जा. काय होईल? सफोकेशन वाटेल, त्रास होईल. म्हणजे काय तर तुम्ही ज्याप्रमाणे निसर्गातलं आकाश मोकळं ढाकळं आहे त्याप्रमाणे तुम्हाला घरातलं आकाशसुद्धा मोकळं असेल तर त्या घरामध्ये तुम्ही श्वासोश्वास योग्य पद्धतीने घेऊ शकता आणि त्याच्यामुळे तुमचं सबकॉन्शियस माइंड योग्य पद्धतीने काम करेल. थर्ड आहे चिदाकाश. घर चांगलं आहे, आकाश तत्व तुमचं चांगलं आहे, घरातलं आकाश चांगलं आहे, पण मनात तुम्ही खूप जास्त निगेटिव्हिटी साठवलेली आहे, मग तुम्ही कुठल्याही वास्तूमध्ये राहा, तुम्ही सुखी नाही राहू शकत, राईट. याचाच अर्थ असा आहे की हे तिन्ही आकाश जेव्हा बॅलन्स होतात एकमेकांशी तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या पद्धतीने काम करायला लागतं. आता हे वास्तू काम करतं म्हणजे काय करतं? जादू नाही आहे हे, राईट. ज्या ठिकाणी जे हवं आहे, ज्या दिशेला जे एलिमेंट हवं आहे त्या एलिमेंटला
तुम्ही जर त्या पद्धतीने ॲक्टिव्ह केलं तर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या पद्धतीने काम करायला लागतं आणि तुम्हाला रिझल्ट दिसतात. ओके. हा प्रकार जो आहे तो असा आहे. आणि आकाश तत्वाविषयी आपण बोललो, तर बाकीचे 4 तत्वांविषयी आम्हाला सांगा. अर्थ एलिमेंट. आता अर्थ एलिमेंट जे आहे हे अर्थ एलिमेंट देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अर्थ एलिमेंट जर बॅलन्स असेल, म्हणजे तुमच्या घरातलं अर्थ एलिमेंट जर बॅलन्स असेल तर त्या व्यक्तीला एक स्थिरता येते. स्थिरता येते म्हणजे काय होतं, तर ती व्यक्ती रिलॅक्समध्ये झोपू शकते. ज्या घरामध्ये एखादी व्यक्ती शांतपणे झोपते त्या घरामध्ये किंवा त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये सक्सेस जास्त पद्धतीने मिळतो, कारण तो चांगल्या पद्धतीने स्टेबल आहे. राईट. दुसरं आहे अग्नितत्व, फायर एलिमेंट. आता फायर एलिमेंट जर तुमच्या घरातलं वीक आहे तर तुमची एनर्जी ढासळणार आहे. काही घरांमध्ये आपल्याला बाहेर गेल्यावर खूप छान वाटतं, पण घरामध्ये आपल्याला खूप डल वाटतं. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. मग या केसमध्ये तुम्हाला त्या घराचं अग्नितत्व म्हणजे फायर एलिमेंट चेक करावं लागतं. आणि ज्यावेळेस फायर एलिमेंट डिस्टर्ब होतं त्यावेळेस तुम्ही पूर्णतः आळशी होता, लेझीनेस क्रिएट होतो आणि त्या घरातल्या स्त्रीला जास्त त्रास होतो. राईट. तिसरं आहे एअर एलिमेंट. एअर एलिमेंट जे आहे हे सर्क्युलेशन आहे. ज्या घरामध्ये सर्क्युलेशन्स प्रॉपर आहेत त्या घरामध्ये हवा खेळती राहणार आहे, सर्क्युलेशन्स होणार आहेत. आणि जर एअर एलिमेंट बॅलन्स आहे तर तुमचं माइंड डिप्रेशन, एन्झायटी हे सगळ्या प्रॉब्लेम्सपासून तुम्ही वाचणार आहात. बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी कळत न कळत आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती इम्पॅक्ट टाकत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या वास्तूवर होतो, आपल्या घरावर होतो आणि एक वाईस वर्सा हे काम चालतं. आणि आता या सगळ्या गोष्टी आपण असं म्हणू शकतो की एनर्जीशी रिलेटेड आहे. तर वास्तू आणि एनर्जीचा कसा कोरिलेशन आहे? पृथ्वी आणि सूर्याचा खूप जास्त संबंध आहे. कारण सूर्य दिवसभर जसं सूर्य उगवतो तसं आपण कामाला सुरुवात करतो. त्याच पद्धतीने पृथ्वी, खरं असं बघायला गेलं तर पृथ्वी सूर्याभोवती रोटेट होते. पण आम्ही वास्तू कन्सल्टंट असं म्हणतो की सूर्य फिरतो, म्हणजे सूर्याची किरणं फिरतात आणि त्या पद्धतीने आपण काम करतो. बेसिकली काय आहे की एनर्जी कशी काम करते, तर पहाटेच्या वेळेची जी किरणं आहेत ती कोवळी असतात आणि ती सूर्याची किरणं ही नॉर्थ ईस्टला असतात. अराउंड 4 to 6 PM या दरम्यान सूर्याची जी किरणं आहेत ही नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य दिशेला असतात आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ब्रह्ममुहूर्त. राईट. आणि ती प्युअर एनर्जी असते. यावेळेस तुम्ही अभ्यास करा, यावेळेस तुम्ही मेडिटेशन करा तर ते जास्त इम्पॅक्ट देतं, आपल्याला मनशांती मिळते. ठीक आहे. आता 6 वाजता सूर्याची किरणं ही पूर्व दिशेला येतात, ज्याला आपण म्हणतो सूर्योदय. म्हणजे ती एनर्जी जेव्हा तुमच्या घरामध्ये फ्लो करते, ती एनर्जी जेव्हा तुमच्या घरामध्ये एंटर्ड करणार आहे तेव्हा तुम्ही सूर्याच्या त्या ताजेतवाने एनर्जीप्रमाणेच तुमची एनर्जी क्रिएट होणार आहे. सो इतका त्याचा संबंध आहे. आता तीच किरणं रोटेट होत होत साऊथ ईस्टकडे येतात. साधारण 8 ते 11च्या दरम्यान ही सूर्यकिरणं साऊथ ईस्टकडे असतात आणि म्हणून आपल्या पूर्वज आपल्याला म्हणायचे की आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असावं आणि त्याचबरोबर जेवणाची जी वेळ होती ती 12च्या आधी लोक दुपारचं जेवण जेवत होते. याचं कारण असं आहे की जी सूर्याची किरणं आपल्या अन्नावर पडणार आहेत त्याच्यामधून जो न दिसणारा बॅक्टेरिया आहे तो तिथेच किल होणार आहे. ओके. राईट. सो या सगळ्या मागे एनर्जी आहे. दुपारची एनर्जी, लाईक आपण म्हणतो की दुपारी खूप जास्त हाय एनर्जी असते. का? कारण त्यावेळेस सूर्याची किरणं ही दक्षिण दिशेला असतात 2 ते 3च्या दरम्यान. या काळामध्ये सूर्य आणि दक्षिण दिशेचा स्वामी आहे मंगळ. मग सूर्य आणि मंगळ हे जेव्हा प्लॅनेट दोन्ही एकत्र येतात तेव्हा एनर्जी हाय होणार आहे. राईट. आणि त्याच्यामुळे जी नको आहेत ती किरणं आपल्या घरात येतात. म्हणून असं म्हटलं जातं की दक्षिण दिशा ही बंद असावी आणि उत्तर दिशा ही उघडी असावी. जर सपोज एक वाटी आहे, त्या वाटीमध्ये तुम्ही काही ठेवताय तर ते स्टोअर होणार आहे. राईट. जर दक्षिण दिशा तुमची बंद आहे आणि उत्तरेकडून किरणं येत आहेत तर ती जी उत्तरेची किरणं आहे ती दक्षिण दिशा स्टोअर करणार आहे.
पण जर हे उलटं झालं की उत्तर दिशा बंद आहे आणि दक्षिणेकडची किरणं तुमच्या बाउलमध्ये पडतायत, तर काय होणार आहे, जी नको आहेत ती किरणं तुमच्या, नको आहेत म्हणण्यापेक्षा जी हेवी आहेत, जी किरणं आपल्याला नको आहेत, ज्याचा आपल्याला त्रास होणार आहे, ती किरणं तुमच्या घरात येणार आहेत. आणि मग लेझीनेस, मग त्रास, हेल्थ इश्यूज, या सगळ्या गोष्टी कळत न कळत आपल्यावरती इम्पॅक्ट टाकतात. सो हा एनर्जी आणि वास्तूचा संबंध आहे. रिलेशन आहे. ओके. आणि एखादं घर बांधताना वास्तूचे कुठले नियम आपण पाळले पाहिजे? येस, घर बांधताना पूर्वीचं घर म्हणजे पूर्वी जी घरं बनत होती ती घरं आणि आत्ताची जी घरं बनत आहेत ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. पूर्वी घरं ही प्युअर मातीची असायची, आत्ताची घरं सिमेंटची आहेत, राईट. पूर्वी बैठी घरं होती, आता बिल्डिंग्समध्ये आहेत. पूर्वीच्या घरांमध्ये मुख्य दरवाजा मोठा असायचा आणि खिडक्या छोट्या असायच्या, राईट. आत्ताच्या घरांमध्ये काय आहे तर खिडक्या आपल्या मोठ्या आहेत आणि मुख्य दरवाजे छोटे आहेत, प्लस ते बंद असतात. मग मुख्य म्हणजे मी जेव्हा वास्तूचा अभ्यास करते त्यावेळेस मुख्य दरवाजाला तर महत्त्व द्यायचंच आहे, नो डाऊट. पण त्याच्या आधी तुम्ही तुमच्या विंडोजकडे बघा की त्या विंडो एनर्जी कुठून येणार आहे. ज्या दिशेने तुमच्या घरात एनर्जी येणार आहे ती दिशा तुम्हाला इम्पॅक्ट करणार आहे, सिम्पल. मग हल्ली लोक काय करतात, उत्तरेचा दरवाजा चांगला किंवा पूर्वेचा दरवाजा चांगला, मग ते उत्तरेचा दरवाजा किंवा पूर्वेच्या दरवाजाचं घर घेतात. पण अपोजिटला पश्चिम आणि किंवा दक्षिण दिशा तुम्हाला मोठ्या विंडोज देते, ज्याच्यातून जी मी म्हणाले नको ती किरणं येत आहेत, मग त्या दरवाजाचा उपयोग नाही आहे. सो म्हणून खिडक्या, दरवाजे, ब्रह्मस्थान आणि त्याचबरोबर स्वयंपाकघर, बेडरूम, या सगळ्याचा आपल्याला विचार करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे खिडकी आणि दरवाजा. ओके. आणि ब्रह्मस्थान असं म्हटलं जातं की घराच्या सेंटरला आलं पाहिजे आणि तिथे काही अडथळा नसला पाहिजे. घराच्या सेंटरला येतं त्यालाच आपण ब्रह्मस्थान म्हणतो. आणि ब्रह्मस्थानामध्ये हल्ली सरास काही बांधतात, जे खूप चुकीचं आहे. ब्रह्मस्थान हे मोकळं ढाकळं असावं. पूर्वी जे वाडे असायचे त्या वाड्यांमध्ये चारी बाजूला वाडा असायचा आणि मध्ये तुळशी वृंदावन असायचं आणि ते ओपन असायचं. कारण काय आहे, ब्रह्मस्थान ही तुमच्या घराची नाभी आहे. ज्याप्रमाणे आपलं शरीर बिघडण्यासाठी सगळ्यात आधी पोट कारणीभूत आहे, त्याचप्रमाणे वास्तूची एनर्जी बिघडण्यासाठी सगळ्यात पहिलं ब्रह्मस्थान कारणीभूत आहे, कारण तिथून दिशेचा फ्लो होत असतो. त्यामुळे ब्रह्मस्थान जेवढं मोकळं ढाकळं असेल तेवढं चांगलं आहे. पण आजकाल ते खूप दुर्मिळ झालेलं आहे. हल्ली तर वास्तूमध्ये टॉयलेट्स म्हणजे ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेटसुद्धा बांधलेले जातात, त्याचबरोबर जिने घेतले जातात, जे खूप जास्त आजारपण आणि मल्टिपल ऑपरेशनसाठी कारणीभूत ठरतं. आणि ह्याच्यावरती उपाय असा आहे की खरं तर ह्याच्यावरती उपाय नाही आहे व्यवस्थित असा, पण असा उपाय आहे की तुम्ही तिथे येल्लो कलरचा बल्ब लावा जो 24 तास चालू राहील, ज्याच्यामुळे तिकडची एनर्जी बॅलन्स होण्यासाठी मदत होते. ओके. येल्लो कलरचा बल्ब म्हणजे तुम्ही कलर विषयी बोलताय, तर रंगाचा आणि वास्तूचा काय संबंध? हो, डेफिनेटली. तुम्ही ज्या डिरेक्शनला जे एलिमेंट आहेत आणि त्या एलिमेंटप्रमाणे जर तुम्ही त्या डिरेक्शनचे कलर दिले तर ती एनर्जी बॅलन्स होण्यासाठी मदत होते. जसं की उत्तर दिशा आहे तर उत्तर दिशेला हलका निळा रंग, पांढरा रंग हा तुम्ही वापरू शकता जास्तीत जास्त, ज्याच्यामुळे तिकडची एनर्जी फ्लो होण्यासाठी मदत होते. आणि डेफिनेटली हे जर करून बघितलं तर तुम्हाला इमिडिएटली चेंजेस जाणवतात तुमच्या माइंडमध्ये. ओके. या गोष्टी फॉलो केले तर रिझल्ट. कलर थेरपीचा खूप जास्त इम्पॅक्ट बघा ना. आता लाल रंग, जेव्हा आपण लाल रंग बघतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला अग्रेशन कळतं, आपल्यालाच नाही प्राण्यांना सुद्धा कळतं. त्याच म्हणून लाल रंग हा दक्षिण दिशेला हवा, कारण तो एनर्जीचा रंग आहे. समजा दक्षिण दिशा ही तुमची कटिंगमध्ये गेली आहे किंवा दक्षिण दिशेमध्ये पाणी आलेलं आहे तर हा दोष झालेला आहे, कारण अग्नितत्व एनर्जीचं सेंटर ते आहे. मग त्या ठिकाणी जर तुम्ही चुकीचा रंग दिला, म्हणजे लाईक निळा रंग दिला तर तिकडची बॅलन्स एनर्जी डिसबॅलन्स होणार आहे. आणि त्यासाठी आपण जर तिथे लाल रंग वापरला, तो पण थोड्या प्रमाणात, तर तुमची एनर्जी बॅलन्स होण्यासाठी मदत होते. आता हे रंगसंगती पण किती वापरायच्या, कशा पद्धतीने वापरायच्या हे पण समजून घेणं गरजेचं आहे. कारण हल्ली सोशल मीडियावर
लोक बघतात आणि मग त्या पद्धतीने रेमेडीज करायला जातात आणि मग उलटं काहीतरी होतं. त्याच्यामुळे ह्याचा इम्पॅक्ट चुकीचा होतो. त्यामुळे ते आपल्याला खरोखर सुटेबल आहे की नाही, ते तुम्हाला रिक्वायर्ड आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे उपाय करणं गरजेचं आहे. येस. आणि तुम्ही आता बोलताना असं उल्लेख केला की पूर्वीची घरं आणि आता तर फ्लॅट सिस्टीम आली आहे, तर फ्लॅट सिस्टीममध्ये वास्तू नियमांचं पालन करणं कितपत शक्य आहे? डेफिनेटली चांगल्या पद्धतीने आपण फ्लॅटमध्ये नियमांचं पालन करू शकतो. हां, अकॉर्डिंग टू वास्तुशास्त्र घर मिळणं तेवढं दुर्मिळ कठीण झालेलं आहे. पण डेफिनेटली आपण त्याला कलर थेरपीने, आपण तिकडे मंत्र थेरपीने किंवा आपण धातू अध्याय करून तिकडची एनर्जी बॅलन्स करू शकतो आणि ते सहज शक्य आहे. त्याच्यात काहीच कठीण नाही आहे. पिरामिड थेरपी आपण करू शकतो. मला कलर थेरपीविषयी अजून जाणून घ्यायला आवडेल. आता तुम्ही बोलले की ह्या दिशेला हा कलर केला पाहिजे, तर चारही दिशांना 4 वेगळे कलर, म्हणजे घरानं रेनबो बनवल्यासारखं पण होतं कधी कधी. नाही, हो, बरेच लोक तशा पद्धतीने करतात, पण ते चुकीचं आहे. घराला कलर हा एक सेटल असावा. आता ज्या दिशेला जो रंग, याचा अर्थ भिंतींना तुम्ही तो रंग नका मारू, पण तुम्ही कर्टन्सच्या पडद्यांच्या माध्यमातून किंवा तिथे ठेवलेल्या वस्तूंच्या माध्यमातून तुम्ही ते कलर्स वापरू शकता. जसं की स्वयंपाकघर जर तुमचं नॉर्थकडे येत आहे किंवा स्वयंपाकघर तुमचं प्रॉपर साऊथ ईस्टला येत आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त रेड कलर, पिंक कलर असे एलिमेंट्स तुम्ही वापरू शकता. म्हणजे डबे आहेत किंवा फर्निचर आहे. ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक भिंतीला तुम्ही वेगळे कलर द्या, असं नाही आहे. तर तुम्ही ते कर्टन्सच्या माध्यमातून किंवा तिकडे ठेवलेल्या वस्तूंच्या माध्यमातून वापरू शकता. म्हणजे ते वस्तूंचा कलर त्या रंगाचा तुम्ही घ्या, अँटी कलर्स घेऊ नका शक्यतो. समजा मी घरात वास्तू उपाय केला आणि त्यानंतर त्या उपाय केल्यानंतर सोडून दिलं किंवा त्या गोष्टीला मेंटेन केलं नाही, तर ते त्यातून बेनिफिट आपल्याला होत राहू शकतो का? नाही, त्यातनं एनर्जी अजून दूषित होऊ शकते. वास्तू उपाय नुसतं करणं काम नाही आहे. जसं की बऱ्याच घरांमध्ये वर्षानुवर्ष रंग केले जात नाहीत का, तर घर आहे, करू आरामात, किंवा एखादी गोष्ट तुटलेली आहे, भेगा पडलेल्या आहेत भिंतींना, लिकेजेस होत आहेत आणि तुम्ही त्या दोषाला इग्नोर करत असाल तर हा मोठा दोष आहे. ज्या वेळेस घराच्या भिंतींना भेगा पडतात तेव्हा तिकडची एनर्जी ऑटोमॅटिकली ब्रेक व्हायला लागते, तिकडचा राहू खराब व्हायला लागतो. आणि जर तुम्ही घरात जसं आपण नवीन कपडे प्रत्येक वेळी घालतो, छान राहतो, त्याच पद्धतीने आपलं घर छान ठेवावं. त्याच्यासाठी खूप पैसे खर्च करा असं मी म्हणणार नाही, पण जेवढं तुम्हाला चांगलं ठेवता येईल, नवीन गोष्टी तिथे ॲड करता येतील तेवढं चांगलं आहे. त्याचबरोबर घरामधले जे प्लेसमेंट्स आहेत, सोफा आहेत, कप्बर्ड आहेत, हे रेग्युलरली चेंज होत राहिले पाहिजेत. त्यांच्या पोझिशन एकाच जागी जर तिथे स्थित राहिल्या तर त्याच्यामध्ये एक स्टब्बन एनर्जी क्रिएट होते, जी आपल्या घरामध्ये एक स्टब्बननेस क्रिएट करण्यासाठी आणि मग त्यातनं एक ब्लॉकेजेस क्रिएट होण्यासाठी मदत होते. तर असं करू नका. रेग्युलर त्या घरातल्या वस्तू थोडाफार प्रमाणात मुवमेंटमध्ये लावा. जसं की इन्स्ट्रुमेंट्स आहेत, लोक घरामध्ये इन्स्ट्रुमेंट हौशीने घेतात आणि मग नंतर 2-4 महिने वापरतात आणि नंतर ती तशीच पडून राहतात. तर इन्स्ट्रुमेंट हा जो आहे हा राहू आहे आणि त्यातनं येणारा जो नाद आहे तो गुरु आहे. सो जर तुम्ही तो नाद केलाच नाही तर काय एनर्जी क्रिएट होणार आहे? राहूची एनर्जी तुम्ही तिकडे क्रिएट करताय. जर तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरत नसाल तर ती स्टॅग्नंट करून ठेवू नका. ॲटलिस्ट काढा, 10 दिवसातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, महिन्यातनं एकदा त्याला वाजवा, त्याची एनर्जी ॲक्टिव्ह करा आणि मग परत तुम्ही त्या जागेवर ठेवा. हे करणं खूप गरजेचं आहे वास्तूमध्ये. त्यामुळे नुसते उपाय करून काही होणार नाही, तर ह्या गोष्टी तुम्हाला मेंटेन कराव्या लागतात. आणि बरेचदा काय होतं की बऱ्याच जणांच्या घरात प्राणी असतात, त्यांना ती आवड असते, तर त्यांचा आपल्या वास्तूच्या एनर्जीवरती कुठे काही परिणाम होतो का? प्राणी सांभाळणं ही खूप चांगली गोष्ट आहे. बरीच लोक आवड म्हणून सांभाळतात, बरीच लोक उपाय म्हणून सांभाळतात. जसं की कुत्र्याची सेवा केली की केतू चांगला होतो, राहू चांगला होतो. तर हे करणं खूप चांगलं आहे, पण त्यांना तुम्ही 100% तेवढे देताय का हे महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या वास्तूंमध्ये खूप मोठे वाडे असायचे आणि त्या प्राण्यांना खाऊ पिऊ घातलं की ते कुठे पण फिरायचे, त्यांना एक मोकळं वातावरण मिळत होतं. आता तुम्ही ते देताय का? कारण त्यांना मोकळ्या वातावरणाची गरज आहे. त्यांची जी काम आहे ते मोकळ्या वातावरणात फिरणं आहे. ते तुम्ही त्यांना देऊ शकताय का? कारण त्यांच्या
जे प्राण्यांचे शाप असतात त्याला शाप, मुका प्राण्यांचे शाप आपण म्हणतो, जे चांगले नसतात. त्याच्यामुळे जर तुम्ही त्यांना खरोखर 100% तुम्ही देऊ शकताय तर डेफिनेटली तुम्ही सांभाळा, अदरवाईज नका सांभाळू. जर तुम्हाला ती जबाबदारी पेलवत नसेल तर डेफिनेटली नका करू. ओके. पिरॅमिड मी बऱ्याचदा ऐकलंय, म्हणजे बऱ्याचदा वास्तू दोष असेल काही तर त्याच्यावर उपाय म्हणून पिरॅमिड दिले जातात. तर त्या पिरॅमिडचं काय सिग्निफिकन्स किंवा महत्व आहे? येस, खूप लोकांचा ह्याच्यावरती वाद होतो की पिरॅमिड्स असेच असले पाहिजेत किंवा पिरॅमिड कामच करत नाही, ते प्लॅस्टिकचे असतात किंवा ते कॉपरचे असतात. पण पिरॅमिडचं कुठल्या मटेरियलचं आहे यापेक्षा पिरॅमिडचा शेप काय करतो ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण पिरॅमिडचा जो शेप आहे तो जर तुम्ही प्रॉपर वेमध्ये तो मेंटेन झाला आणि जर त्याच्यातनं प्रॉपर एनर्जी फ्लो झाली तर पिरॅमिड हे खूप छान काम करतं. कारण ज्यावेळेस तो ट्रायंगल तयार होतो, तो ट्रायंगल म्हणजे फायर एनर्जी आहे आणि खालचा जो स्क्वेअर आहे त्याला आपण अर्थ एलिमेंट म्हणतो. आणि या दोन्ही गोष्टी जेव्हा बॅलन्स होतात आणि ते पिरॅमिड ती एनर्जी, जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही डिसबॅलन्स्ड एनर्जी आहेत त्याला ते खेचून घेतं आणि पॉझिटिव्ह एनर्जीला फ्लो करण्यासाठी काम करतं. सो तुम्ही एका पेपरचं पिरॅमिड बनवा प्रॉपर डायमेन्शनमध्ये, त्याचं जे डायमेन्शन आहे ते, त्याच्या खाली एखादा फ्रूट ठेवा आणि फ्रीजमध्ये एखादा फ्रूट ठेवा. आधी पेपरचं फ्रूट खराब नाही होणार, पण फ्रीजमधलं खराब होईल. हा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानंतर हे पिरॅमिड्स बनवले आहेत. तुम्ही देवळामध्ये बघता, वरती काय असतं, घुमट असतं. काय असतो तो? पिरॅमिड शेप असतो. देऊळ बघा, मस्जिद बघा, गुरुद्वारा बघा, जे काही तुम्ही बघा, त्यांना एक पोकळ एरिया असतो ज्याच्यातून ती एनर्जी, तुम्ही तेव्हा तिथे जाता देवळामध्ये, तुम्ही जे काही तुमची ड्रेन एनर्जीने जाता ती एनर्जी पूर्ण ते पिरॅमिड शोषून घेतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यावरती फ्लो करतं. हे नॅचरली होतं आणि ह्याच्यामध्ये हा शेप इम्पॉर्टंट आहे मटेरियलपेक्षा. आणि हे खूप छान काम करतं पिरॅमिड, जर योग्य पद्धतीने त्याचा अभ्यास केला आणि त्या पद्धतीने ते लावलं तर. आणि समजा मी नवीन घर घ्यायला बघतोय तर घर घेताना मी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? हां, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की पूर्वेचा दरवाजा चांगला आहे, राईट. पण सगळे पूर्वेचे दरवाजे चांगले नसतात आणि सगळे दक्षिणेचे दरवाजे वाईट नसतात. सो प्रत्येक दिशेला 8 प्रकारचे दरवाजे उघडतात. म्हणजे टोटल डिरेक्शन्समध्ये 32 डोअर्स ओपन होतात डिग्रीमध्ये. तर ह्या डिग्रीचा अभ्यास करून जर प्रॉपर डिग्रीमध्ये तुमचा दरवाजा ओपन असेल तर बेस्ट आहे. सो त्या पद्धतीने आपण घर बघायचं. मग तो आणि कधीच लोकांचं असं मत असतं, आपण विचारलं ना कुठला डोअर आहे तुमचा, पूर्व पश्चिम आहे, असं होत नाही. तो दरवाजा आयदर पूर्वेचा असेल, नॉर्थ ईस्टचा असेल किंवा साऊथ ईस्टचा असेल. कारण दरवाजा हा कधीच मधल्या दिशेला नसतो. आणि जर एक्झॅक्टली पूर्व दिशेला तुमचा दरवाजा आहे तर तो पण मोठा दोष आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे घर घेताना दरवाजाची डिग्री, त्याचबरोबर तुमचं ब्रह्मस्थान, किचन, या सगळ्याचा थोडासा विचार करावा. टॉयलेट्स, कारण नॉर्थ ईस्टचं टॉयलेट हे खूप जास्त त्रास देऊ शकतं. त्यामुळे टॉयलेट्स कुठे आहेत हे पाहणं पण गरजेचं आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये घराच्या बाहेर टॉयलेट्स असायचे, जे आता आपल्याला शक्य नाही आहे. मग ते प्रॉपर डिरेक्शन्समध्ये असणं गरजेचं आहे. कारण त्याला रेमेडियल पार्ट म्हणजे उपाय खूप कमी होतात किंवा त्याचे रिझल्ट खूप स्लो होतात असं. येस. आणि असं बऱ्याचदा होतं की एखाद्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला सतत काही ना काही आरोग्याचे त्रास होत असतात, तर याला काही वास्तू कारण असू शकतं का? डेफिनेटली. नॉर्थ ईस्टला जर तुमच्या टॉयलेट आलेला आहे तर घरामध्ये सतत आजारपण असतं. पूर्वेच्या दिशेला जर टॉयलेट आलं आहे, आता पूर्व ही दिशा प्राण ऊर्जेची दिशा आहे, राईट. प्राण ऊर्जेच्या दिशेमधून जसं सूर्याची किरणं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ती कोवळी किरणं आपल्या घरात येणं गरजेचं आहे. पण जर तिथे तुम्ही टॉयलेट बांधलेलं आहे तर ती दूषित होऊन तुमच्या घरामध्ये एंटर करणार आहे. आणि पूर्व दिशा ही प्राण ऊर्जेची दिशा आहे. त्याच्यामुळे जर पूर्व दिशेला दोष आलेला आहे तर हेल्थ इश्यूज होणार आहेत.
नॉर्थ ईस्टला जर दोष आलेला आहे तर हेल्थ इश्यूज होणार आहे, आणि साऊथ ईस्टला जर तुमच्या दोष आलेला आहे तर स्त्रियांना त्रास होणार आहे घरातल्या. अच्छा, हे 100% आहे. आर्थिक उन्नती होण्यासाठी किंवा आर्थिक प्रगती होण्यासाठी अशी कुठली दिशा आहे का? येस, आर्थिक उन्नतीसाठी खरं तर आर्थिक उन्नती म्हणजे पैसा, राईट. तर पैसा हा सगळ्या दिशांमधून मिळतो. लोक काय करतात, पैसा कमवायचा म्हणजे नॉर्थ दिशा चांगली असली पाहिजे कारण तो फ्लोईंगची दिशा आहे. येस, दिस इज द एक्झॅक्टली राईट. पण उत्तरेकडून जसा फ्लो येतो म्हणजे अपॉर्च्युनिटीज येतात, त्याचबरोबर साऊथ ईस्टकडून तुमच्या पैशांचं रोलिंग होतं. अंडरस्टँड? त्यामुळे जशी उत्तर दिशा इम्पॉर्टंट आहे तशी साऊथ ईस्ट दिशासुद्धा पैशांसाठी तितकीच महत्त्वाची आहे. जसं की माझ्याकडे पैसा खूप आहे पण बँकेने फ्रीज केलेला आहे, मला युटिलाइज करायला मिळत नाही. असं माझ्या क्लायंट्स बरोबर भरपूर जणांबरोबर झालं आहे की पैसा बँकेत भरपूर पडला आहे पण रोज वापरायला माझ्याकडे पैसे नाहीत कारण काहीतरी कारणाने बँक फ्रीज झाली आहे 2-2 वर्ष. रिझन काय? साऊथ ईस्टचा प्रॉब्लेम. त्याचबरोबर वेस्ट डिरेक्शन प्रॉफिट अँड लॉसची दिशा आहे. म्हणजे या सगळ्या दिशांचा थोडा थोडा इम्पॅक्ट तुमच्या पैशांवर, आर्थिक स्थितीवर पडणार आहे. ओके. आणि जे वास्तूचे नियम घरासाठी असतात तेच आपल्या बिझनेससाठी ॲप्लिकेबल आहेत का? थोड्याफार प्रमाणात येस, पण मेजरली आपल्याला तिथे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने स्टडी करावा लागतो. ज्याप्रमाणे की सिटिंग पोझिशन ही आपण ऑफिसेसमध्ये साऊथला किंवा साऊथ वेस्टला देतो, फेसिंग टुवर्ड्स नॉर्थ किंवा ईस्ट. पण तेच घरामध्ये आपण जास्त वेळ साऊथ आणि साऊथ वेस्टमध्ये बसलं नाही पाहिजे कारण तिथे तुम्हाला आळशीपणा येणार आहे. पण हेच तुम्ही ऑफिसेसमध्ये जर साऊथमध्ये बसून काम केलं तर तेवढंच सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. सो येस, काही नियम तिथे चेंज होतात. आणि समजा आपल्या घरात काही वास्तुदोष आहे आणि जर आपण त्याचं निवारण केलं नाही तर त्याचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात? त्याचे दुष्परिणाम म्हणजे आजारपण सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमच्या फायनान्सवर प्रॉब्लेम, रिलेशनशिप इश्यूज. बऱ्याच घरांमध्ये असं असतं की नवरा बायकोंमध्ये बॉन्डच नसतात किंवा बाहेर ती एकमेकांच्या ग्रुप्समध्ये एकमेकांमध्ये खूप छान एन्जॉय करतात, पण जेव्हा घरात एकत्र येतात तेव्हा मुलं वेगळंच काहीतरी करतात, नवरा वेगळंच काहीतरी चाललं आहे, बायकोचं वेगळंच काहीतरी चाललं आहे. जे एक बॉन्डिंग असतं ते बॉन्डिंग मिळत नाही बघायला. हे सगळ्यात मोठं कारण आहे. जर वास्तुदोष आहे तर हे तुमच्या घरात 100% होणार आहे आणि ह्याचा लवकरात लवकर उपाय करणं हे गरजेचं असतं. ओके. येस. आणि सकारात्मक ऊर्जा जर आपल्याला आपल्या घरात वाढवायची असेल, पॉझिटिव्हिटी, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? रेग्युलर घरात खडे मीठ घ्यायचं आणि त्याने लादी पुसायची. खडे मिठाबरोबर थोडीशी हळद तुम्ही घालू शकता फॉर अपॉर्च्युनिटी. जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील तर थोडीशी साखर तुम्हाला घालायची, खडे मीठ आणि चिमूटभर साखर घालून लादी पुसा. हा प्रॉब्लेम कमी व्हायला सुरुवात होतो. बरं, हे उपाय 1-2 दिवस, महिनाभर करून रिझल्ट येत नाही, हे कंटिन्यू करावं लागतं कारण एनर्जी जशी पॉझिटिव्ह क्रिएट होते तशी निगेटिव्ह एनर्जी पण क्रिएट व्हायला वेळ लागत नाही. लोक काय करतात, 4-4 महिने उपाय करतात, नंतर सोडून देतात आणि मग नंतर म्हणतात की आम्हाला रिझल्ट येत नाही. तर प्रत्येक गोष्टीमध्ये कंटिन्युटी असणं गरजेचं आहे कारण ती एक साधना असते. तर तुम्हाला जर उपाय हवा असेल तर तुम्हाला ती साधना करावीच लागते. ओके. आणि असा कुठला वास्तू उपाय आहे का जो घरात कुठलीही तोडफोड न करता आपल्याला सहज करता येऊ शकतो? डेफिनेटली. जसं मी मगाशी म्हटलं, कलर थेरपी सगळ्यात बेस्ट आहे. कलर थेरपी तुम्ही करू शकता. एनर्जी क्रिएट म्हणजे त्या डिरेक्शनला त्या रंगाचे बल्ब लावून तुम्ही एनर्जी क्रिएट करू शकता. त्याचबरोबर मंत्र उच्चारण करणं हा सुद्धा खूप चांगला उपाय आहे. जसं की एखाद्या घरामध्ये खूप डल वातावरण आहे, एकमेकांशी बॉन्ड नाही आहे, तर याला एक बेस्ट उपाय असा आहे की घराच्या ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला किंवा ईस्ट डिरेक्शनला तुम्हाला पॉप म्युझिक लावायचं आहे. आता मी इथे वेगळी थेरपी सांगते, मंत्र उच्चारण, म्युझिक थेरपी ज्याला आपण म्हणतो, त्याचे तिथे पॉप सॉंग्स लावा. बघा त्या घराची एनर्जी लगेच शिफ्ट होते. ओके. बिकॉज तो जो झोन आहे तो एंटरटेनमेंटचा झोन आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही मंत्र उच्चारण लावले आणि ते अजून घरातलं वातावरण डल होणार आहे.
तर तुम्हाला त्याला बूस्ट करायचं आहे तर तुम्हाला तिकडे पॉप म्युझिकच लावायची आहे. सो हा एक म्युझिक थेरपी तुम्ही करू शकता. पिरॅमिड थेरपी आपण करू शकतो तोडफोड न करता. आणि मिरर थेरपी. मिरर थेरपी हे खूप छान पद्धतीने आपण काम करू शकतो. पण अगेन त्या मिररमध्ये तुम्ही काय रिफ्लेक्ट होतंय हे पाहणं पण गरजेचं आहे. की नॉर्थला मिरर चालतो म्हणून मी बऱ्याच वास्तूला गेले, नॉर्थ ब्लॉक आहे तर नॉर्थला आपण मिरर लावूया आणि लावून टाकतात. पण तो मिरर काय रिफ्लेक्ट करतोय, समोरचं टॉयलेट जर तो रिफ्लेक्ट करतोय तर तुमचं जे टॉयलेट आहे ते नॉर्थला जाणार आहे. तर काय रिफ्लेक्शन होतं हे पाहणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे मिरर थेरपी पण आपण रेमेडीजमध्ये घेतो. आणि बऱ्याचदा काय होतं की आपल्याला वास्तूविषयी काही रील्समधून किंवा काही कन्सल्टंट्स, म्हणजे तुम्ही पण एक वास्तू कन्सल्टंट आहात म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं ऑपिनियन असतं. तर नेमकं ऐकायचं कुणाचं हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर कधी कधी पडतो. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे? आज पण आपण रीलच्या किंवा यूट्यूबच्या माध्यमातूनच बोलतोय, पण खरं तर हे एक सर्वांसाठी कॉमन असा हा आपण आता डिस्कशन करतोय. पण जेव्हा इंडिव्हिज्युअल वास्तू येईल किंवा एखाद्या वास्तूचं कन्सल्टेशन येईल तेव्हा त्याला इंडिव्हिज्युअली स्ट्रेट करावं लागणार. जसं की मला एखादा मोठा आजार झाला आहे तर मी यूट्यूबवर बघून त्याची रेमेडीज नाही करणार आहे, मी डॉक्टरकडे जाणार आहे. हां, मला जर थोडासा ताप सर्दी आला तर मी त्याला क्रोसिन घेऊन बरं करणार आहे. पण त्याच्या पलीकडे जर माझा आजार जातो आहे तर मला प्रॉपर कन्सल्टेशन घेऊनच ते करायला पाहिजे. आता नेमकं कोणाचं ऐकायचं? मी बऱ्याचदा वास्तू करायला जाते, तिथे असं लक्षात येतं की आम्हाला आमच्या घरचे जे आमचे भटजी आहेत, आमचे जे गुरुजी आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं वास्तुपुरुष इथे पुरा म्हणून, जो साऊथ ईस्टला असला पाहिजे. त्यांच्या दृष्टीने ती दिशा साऊथ ईस्ट असते कारण ते ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ एवढं बघतात. पण जेव्हा एखादा वास्तू कन्सल्टंट जाऊन तिथे अभ्यास करणार आहे तो डिग्रीचा अभ्यास करणार आहे आणि ती डिग्रीप्रमाणे साऊथ ईस्ट दुसरीकडे येते. त्याच्यामुळे त्या भटजींकडनं ज्यांच्याकडनं तुम्ही ॲडवाईस घेताय ते ॲडवाईस ते खरोखर त्यांना वास्तुशास्त्राचा मला त्यांच्या अभ्यासावर शंका घ्यायची नाही आहे, पण त्यांचा वास्तुशास्त्राबद्दल कितपत नॉलेज आहे, कितपत अभ्यास आहे हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. जसं की मी जेमस्टोन थेरपी करते. जेमस्टोन थेरपी करण्यासाठी त्या रत्नांना अभिमंत्रित करावं लागतं. ते अभिमंत्रित मी सुद्धा करू शकते, पण मी करत नाही, मी भटजींना बोलवते. कारण त्यांचे जे उच्चारण आहे, त्यांचे जे श्लोक म्हणणं आहे ते माझ्यापेक्षा डेफिनेटली चांगलं असणार आहे, कारण मी त्यात एक्सपर्ट नाही आहे, पण मी वास्तुशास्त्रात एक्सपर्ट आहे. तर अशा व्यक्तीला बोलवा की ज्याला त्याचं खरोखर नॉलेज आहे आणि त्यांच्याकडनं सल्ले घ्या. पण आजकाल काय झालं आहे, बरेच लोक आहेत ना रीलवर बघूनच त्याला उपाय करतात. जसं की साऊथ ईस्टला बेडरूम आहे आणि साऊथ ईस्टला रेड बल्ब लावायचा असतो, डिरेक्शनला साऊथ ईस्टला रेड बल्ब लावायचा असतो. आम्ही लावला, रोज भांडणं. कारण जर साऊथ ईस्टला तुमचं बेडरूम आलेलं आहे, ऑलरेडी ती दिशा अग्रेशनची आहे, तिथे ऑलरेडी अग्रेशन क्रिएट आहे आणि तुम्ही अजून तिथे रेड कलर लावलात तर ती एनर्जी हाय होणार आहे आणि अजून वाद होणार आहे. मग ह्या वेळेस तिथे ग्रीन कलरचा बल्ब आला पाहिजे जो तिथे कामनेस क्रिएट करेल. सो हे जे आहे हे सगळं अभ्यास करून त्या व्यक्तीला नेमकं काय हवं आहे, वास्तूमधून काय अपेक्षित आहे, त्या पद्धतीने त्याचे उपाय केले जातात. ओके. आणि बऱ्याच जणांचं असं समजूत असते की वास्तुशास्त्र म्हणजे अंधश्रद्धा किंवा त्यांचा या गोष्टींवर विश्वास नसतो. तर अशांना तुम्ही काय सांगाल? अशांना मी सांगेन, मग जे तुम्ही वायफाय वापरताय, मग जी सूर्याची किरणं आहेत, मग तुम्ही श्वासोश्वास घेताय, ते सुद्धा अंधश्रद्धाच मानलं पाहिजे. कारण ती एनर्जी तुम्हाला दिसत नाही पण तुम्ही त्याचा उपभोग घेताय. त्याच पद्धतीने वास्तुशास्त्र आहे. अंधश्रद्धा आणि सायन्स ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणाल तर वास्तू हे प्युअर सायन्स आहे आणि ह्याला जर सायंटिफिक वेने पाहिलं तर डेफिनेटली ह्याचा रिझल्ट खूप चांगला येतो. हां, पण काही लोक ह्याला चुकीच्या विचारांनी घेतात की जसं की आज आम्ही वास्तू कन्सल्टन्सी केली आहे, आम्ही रेमेडीज केल्या आहेत आणि 2 महिन्यात आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. असं होणार आहे का? तर नाही होणार. कारण
वास्तुशास्त्र करा, ज्योतिषशास्त्र करा, न्यूमरोलॉजी करा किंवा अजून कोणत्याही प्रकारचे उपाय करा, हे तुमच्या आयुष्यामध्ये 35% इम्पॅक्ट टाकतात. ओन्ली 35%. राईट. 30% जे तुम्हाला मिळतात ते तुम्ही जे घेऊन आलेला आहात तुमच्या जन्माच्या वेळेस, जे कर्मांच्या माध्यमातून तुम्ही घेऊन आलेला आहात, संचित कर्म आपण ज्याला म्हणतो, ते तुम्ही तिथून घेऊन आलेला आहात, ज्याला आपण भोगाच्या माध्यमातून भोगतो. ठीक आहे. आणि जे उरलेले 35% आहेत ते तुम्ही आत्ता काय कर्म करताय. मी वास्तू काय केलं, मी माझी नॉर्थ डिरेक्शन खूप चांगली केली, पण मी कामाला नाही गेले, तर डेफिनेटली तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे, तुमच्याकडे पैसा येणार नाही. त्यामुळे वास्तुशास्त्र किंवा कोणत्याही प्रकारचं हे जे शास्त्र आहे हे 35%च आपल्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करतं. याचा अर्थ असा नाही की मी ह्याच्या उपाय केले तर उद्या माझा जो काही प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह होईल. नाही, त्याच्यामध्ये तुमचे पूर्वजन्मीचे कर्म काय आहेत ते पण मॅटर करतात. आत्ता तुम्ही काय करता ते सुद्धा मॅटर करतात. पण काही लोक याला अंधश्रद्धेच्या माध्यमातून बघतात, सायन्सच्या माध्यमातून बघत नाहीत. आणि हे थोडंसं विजनचा प्रॉब्लेम होतो असं मला वाटतं. असं जर असतं तर ॲज अ वास्तू कन्सल्टंट आम्ही 7व्या आसमानावर असायला हवं होतं, कारण आम्हाला तर सगळेच रेमेडीज माहिती आहेत. पण आम्ही पण स्ट्रगल करतोय, आमचे पण प्रॉब्लेम्स आहेत, आमच्यासमोर पण आजारपणं येतात. फक्त एवढंच की त्या गोष्टीला किती % तुम्ही हँडल करू शकता, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी कमी जास्त करण्याचं सामर्थ्य या सगळ्या उपायांमध्ये आहे. याचा अर्थ असं नाही की तुमचं पूर्ण डेस्टिनी चेंज करायची ताकद देवाकडे पण नाही आहे, तर आम्ही काय करणार. बरोबर. गेल्या 14 वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहात, अनेक क्लायंटसोबत तुम्ही इंटरॅक्ट करता, तर त्यातील काही अनुभव किंवा काही किस्से जे तुम्ही शेअर करू इच्छिता? अनुभव तसे खूप चांगले आहेत. जसं की मध्यंतरी एक इंडस्ट्री पूर्णतः बंद पडली होती आणि त्यांचं पूर्ण कामकाज अडकलं होतं. त्यांनी एक छोटासा चेंज केला होता वास्तूमध्ये आणि त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम क्रिएट झाले होते. खूपच प्रॉब्लेम त्यांना येत होतं आणि खूप चालणारी इंडस्ट्री बंद झाली होती. कुठून तरी त्यांना माझा रेफरन्स मिळाला आणि मी त्या इंडस्ट्रीसाठी काम करायला गेले आणि तिथे लक्षात आलं की त्यांनी साऊथ ईस्टला मोठं पाण्याची टाकी आणून बसवलेली आहे. त्यामुळे त्यांचा फ्लोच पूर्णपणे बंद झाला. जसं मी मगाशी म्हटलं की त्यांचं अकाउंट फ्रीज झालं, मग त्यांचे सर्वायवल्स बंद झाले, मनी फ्लो बंद झाला आणि खूप जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागले. मी फक्त ती पाण्याची टाकी त्यांना हलवायला सांगितली आणि विदिन 3 months त्यांची इंडस्ट्री पूर्ववत सुरू झाली. म्हणजे हे सुद्धा उपाय आपल्याला डेफिनेटली अनुभवायला मिळतात. काही वास्तू अशा असतात की ज्याच्यामध्ये एनर्जीज खूप स्टब्बन झालेल्या असतात, म्हणजे खूप अडकलेल्या असतात, जिथे आम्ही 5 मिनटं पण बसू शकत नाही. अशा देखील वास्तू असतात की मग अशा वेळेस क्लायंटला सांगावं लागतं की तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन बोला म्हणून. आणि या केसमध्ये मग आपल्याला तिकडची एनर्जी वेगळ्या पद्धतीने काढावी लागते, वेगळ्या पद्धतीने त्याला ट्रीट करावं लागतं. सो जेवढ्या व्हिजिटला जाते तेवढे प्रत्येक वेळी नवीन नवीन अनुभव येत जातात. जसं की एखाद्या घरामध्ये खूप जास्त बंद इलेक्ट्रॉनिक्स आहेत, तिथे गेल्यावरती मी क्लायंटना विचारते की इथे बंद इलेक्ट्रॉनिक्स ठेवले आहेत का, आणि त्यांच्याकडनं येतं हो इथे बंद घड्याळ आहे. म्हणजे हे एनर्जीमुळे कळतं. मग ह्याच्यासाठी वेगळे वेगळे टूल्स आहेत, जसं की पेंडुलम आहे किंवा लेकर अँटिना आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही एनर्जी चेक करतो. आणि हे आम्हाला म्हणजे कधी कधी एखाद्या वास्तूमध्ये पाय टाकली कीच कळतं की काय प्रॉब्लेम आहे. आणि ज्या वास्तू कन्सल्टंटला ते कळतं की घरात पाऊल टाकल्यावरच कळतं की ह्या लोकांमध्ये किती बॉन्डिंग आहे, हे आपल्यासमोर कसं बिहेवियर करतायत किंवा नेमका काय प्रॉब्लेम आहे. कधी कधी क्लायंट्स ओरिजिनल प्रॉब्लेम शेअर करत नाही, ते आपल्याला काढावे लागतात, ओळखावे लागतात. आणि हे प्रत्येक वास्तू नवीन अनुभव देऊन जाते. येस. आणि एखाद्याला त्याच्या करिअरमध्ये किंवा नोकरीमध्ये ग्रोथ करायची असेल, प्रगती करायची असेल, तर त्याला वास्तू हेल्प करू शकतं का? हो, नक्कीच. जसं मी म्हटलं 35% डेफिनेटली वर्क करू शकते. 35% ती व्यक्ती काय प्लॅनिंग करते, काय स्ट्रॅटेजी आहे, किती मेहनत करायची तयारी आहे, त्याच्याप्रमाणे करते. पण 35% जर तुम्हाला ते एनकॅश करायचे असतील जे वास्तूच्या माध्यमातून आहेत, तर डेफिनेटली पूर्व दिशा ही खूप बेस्ट आहे करिअरसाठी. नॉर्थ डिरेक्शन ही खूप चांगली आहे. नॉर्थला ब्लॉकेजेस ठेवू नका. नॉर्थला जर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी भरलं
आणि त्यात सॉल्ट घातलं, खडेमीठ घातलं, ॲस्पेशली जर निळ्या काचेच्या भांड्यात जर तुम्ही पाणी भरून ठेवलं आणि त्यात सॉल्ट घातलं तर तुमचा आपोआप जो करिअरमध्ये स्टॉपिंग पॉईंट आलेला आहे ना तो रिमूव्ह होण्यासाठी मदत होते. तो ब्लॉकेजेस क्लिअर होण्यासाठी डेफिनेटली मदत होते. आणि बरेचदा आपण असं ऐकतो की परफेक्ट वास्तू किंवा परफेक्ट घर, तर हे एक्झिस्ट खरोखरच करतं का? खूप दुर्मिळ आहे हल्लीच्या काळात. परफेक्ट वास्तू आणि परफेक्ट घर हे फक्त वास्तू रचनेवर अवलंबून नाही आहे. कधी कधी व्यक्ती वास्तूप्रमाणे सगळं करतं, अगदी तोडफोड करून सगळं वास्तूच्या नियमांप्रमाणे सगळं घर बनवलं जातं. पण त्या घरातलं वातावरण जर चांगलं नसेल, त्या घरातली स्त्री जर सॅटिस्फाईंग नसेल, तर ते घर कधीच वास्तू दोष रहित राहील असं होणार नाही. सेकंडली, जिओपॅथिक स्ट्रेस हा खूप मोठा इम्पॅक्ट करणारा वास्तूवरती प्रॉब्लेम आहे. जिओपॅथिक स्ट्रेस हा जमिनीतून येणारा स्ट्रेस आहे. आणि जर हा स्ट्रेस त्या एखाद्या भूमीवर क्रिएट झाला असेल, एखाद्या लँडवर क्रिएट झाला असेल, तर तुम्ही कितीही घर वास्तूप्रमाणे बांधा, तुम्हाला त्रास हा होणार आहे 100%. त्याच्यामुळे तेही चेक करणं गरजेचं आहे की त्या घरामध्ये सगळं वास्तूप्रमाणे आहे. पण जिओपॅथिक स्ट्रेस जर आहे तर त्याला त्याचे उपाय करणं गरजेचंच असतं. येस. आणि वास्तू आणि अध्यात्म या दोघांचा काही संबंध किंवा काही सांगड आहे का? डेफिनेटली. वास्तू जेव्हा एखादी वास्तू जेव्हा शांतता किंवा आनंद देणारी असते तेव्हा ती ऑटोमॅटिकली आध्यात्मिक होते. आता स्पिरिच्युअलिटीचे 2 पैलू आहेत, धार्मिकता आणि आध्यात्मिकता. सो एक बारीक अंतर आहे ह्याच्यामध्ये. धार्मिकता म्हणजे काय, तर कर्मकांड, उपास तापास, रेग्युलर मी पूजापाठ करतोय, प्रत्येक वाराला मी देवळात जातोय, याला आपण म्हणतो धार्मिकता. आध्यात्मिकता म्हणजे काय, तर तुम्ही प्रेमळ आहात, एखाद्याला तुम्ही माणूस म्हणून बघताय, भूतदया करताय, एखादा गरजू दिसतोय त्याला तुम्ही मदत करताय आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करताय, याला अध्यात्म म्हणतात. स्वतःमध्ये राहताय, स्वतः नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करताय, शांत राहताय, याला म्हणतात अध्यात्म. सो ही एक बारीक लाईन आहे आध्यात्मिकता आणि धार्मिकतामधली. ती जर लोकांना कळली तर बरेच प्रॉब्लेम, कारण प्रत्येक धार्मिक व्यक्ती ही आध्यात्मिक असेलच असं नाही आहे आणि प्रत्येक आध्यात्मिक व्यक्ती रोज उपास करेलच असं देखील नाही आहे. त्याच्यामुळे वास्तू डिसाईड करते की तुम्ही आध्यात्मिक होणार आहात का धार्मिक होणार आहात, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. येस. आणि आता काही तुम्हाला मी रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारणार आहेत, त्याचं तुम्ही एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तरं द्या. सगळ्यात पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक दिशा? उत्तर. ओके. सगळ्यात कॉमन वास्तुदोष? ब्रह्मस्थान. ओके. दुर्लक्षित पण घरातील सर्वात महत्त्वाचा भाग? साऊथ ईस्ट. ओके. पैसा टिकण्यासाठी सर्वात सोपा उपाय? पैसा टिकण्यासाठी सर्वात सोपा उपाय भरपूर आहेत खरं तर. साऊथ ईस्टला एक सांगायचं झालं तर? ओके. साऊथ ईस्टला निळ्या रंगाचा एक ट्रायंगल कागद कापा आणि तो चिटकवून द्या साऊथ ईस्टला, किंवा पैसे वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट झोनमध्ये ठेवा, आपोआप ते टिकायला मदत होते. येस. आणि एखादी वस्तू जी आपण घरात नाही ठेवली पाहिजे? डेड इलेक्ट्रॉनिक्स. ओके. आणि एखादी गोष्ट जी ठेवली पाहिजे? लाईव्ह प्लांट्स. ओके. घरात जर सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल तर त्यासाठी उपाय काय आहे? घरात जर सकारात्मक ऊर्जा वाढवायची असेल तर नियमितपणे कापूर धूप करणे, घरात लादी पुसताना मी जसं सांगितलं मिठाच्या पाण्याचा वापर करणे आणि घरातल्या स्त्रीने आनंदी राहणे. हां. तुमचा आवडता वास्तुमंत्र? एकत्रित कुटुंब, आनंदी कुटुंब हीच खरा वास्तू, म्हणजे ओरिजिनल वास्तू असं आपण याला म्हणू शकतो. येस. आणि एक शेवटचा प्रश्न, आज या क्षेत्रात नसता तर कुठल्या क्षेत्रात असता? अकाउंट्स. ओके. तेच कंटिन्यू केलं असतं तुम्ही. क्या बात आहे. खूप छान वाटलं मॅम तुमच्याशी बोलून. आणि अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये आणि रिअल लाईफ एक्झाम्पल्स वापरून तुम्ही आम्हाला वास्तुशास्त्राविषयी नॉलेज सांगितलं, माहिती सांगितली. आणि निश्चितच या पॉडकास्टमधून अनेकांना फायदा होईल, बेनिफिट होईल अशी एकच आशा आहे. पुन्हा एकदा आपण वेळाच वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिला, अगदी मोलाची माहिती आमच्यासोबत शेअर केली, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू.